मित्रांनो, आपण मागील 2 पार्टमध्ये संख्या ज्ञान यावर काही संख्यांची माहिती घेतली होती, संख्याबद्दल त्यांच्या व्याख्याबद्दल माहिती घेतली होती व काही एक्झाम्पलही घेतली होती. आज आपण त्या संख्या ज्ञानमध्येच लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या यावर काही एक्झाम्पल घेणार आहोत. आणि बघा, या ठिकाणी समसंख्या विषम संख्या ज्या अगोदर आपण घेतल्या होत्या त्यांचाही खूप महत्त्वाचा रोल या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा, प्रश्न वाचते वेळेस त्या प्रश्नामध्ये नेमकं कोणत्या प्रकारच्या संख्या विचारल्यात आपल्याला त्या व्यवस्थित फाइंड करायच्या. ओके, चला तर मग आता आपण सुरुवात करूया प्रश्न सोडवण्यासाठी. बघा, या ठिकाणी मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, आता या ठिकाणी मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या विचारलेली आहे व लहानात लहान 2 अंकी विषम संख्या, आता या ठिकाणी 2 अंकी विषम संख्या विचारलेली, परंतु ती लहानात लहान. ओके, वरी कोणत्याही प्रकारच्या संख्येचा प्रकार दिलेला नाहीये, परंतु खाली जे दिलेला आहे तो विषम संख्या दिलेला आहे. मग या ठिकाणी आपण सुरुवातीला मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे बेटा? मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या सांगता येईल 99. ओके, कारण की 99 झाल्याच्या नंतर काय होणार आहे समोर? 100. 100 ही 3 अंकी संख्या होती. ओके, 99 म्हणजे त्या ठिकाणी ही मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे, आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग यानंतर लहानात लहान 2 अंकी संख्या, लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 10. ओके, ही नैसर्गिक संख्या आहे, लहानात लहान 2 अंकी संख्या 10. परंतु आपल्याला या ठिकाणी विषम संख्या विचारलेली आणि लहानात लहान विषम संख्या ही 11 आहे. ओके, 2 अंकी संख्या, कारण की 10 जर घेतली तर ती विषम संख्या होतीये का? नाही. म्हणून आपल्याला लहानात लहान 2 अंकी संख्या या ठिकाणी विषम संख्या पाहिजे. ओके, विषम संख्या बरोबर काय येते बेटा? 11. आणि त्यातील फरक विचारलेला आहे. ओके, मग त्या दोन्ही संख्येतील फरक काढायचा म्हणजेच काय करायचे? त्यांची सबट्रॅक्शन करायची. यावेळेस मी तुम्हाला हे फायनली सांगतोय, लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन म्हणलं की गुणाकार करायचा, सबट्रॅक्शन म्हणलं की वजाबाकी करायची. त्याच पद्धतीने फरक जरी विचारला तरी फरक म्हणजे त्यातील डिस्टन्स असतो. ओके, त्याला आपल्याला त्यातील अंतर काढायचं, समजा वेगवेगळ्या प्रकारचं त्यातील डिस्टन्स किती आहे म्हणजे आपण ते सबट्रॅक्शन करून काढतो. फरकचा अर्थ वजाबाकी करणे. ओके, मग यातील फरक किती? 99 ही मोठीत मोठी आणि ही लहानात लहान. मग या ठिकाणी ती सबट्रॅक्शन 9 मधून 1 गेले 8, 9 मधून 1 गेले 8, म्हणजेच किती येणार आहे? 88. मग अशा पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या मी. ते कोणत्या? एक तर संख्या कोणती आहे ती बघायची व संख्येचा प्रकार कोणता आहे ते बघायचं. खाली दिलेला आहे प्रश्न आपल्याला तसंच, लहानात लहान 3 अंकी संख्या, आता या ठिकाणी 3 अंकी संख्या फाइंड करायची. ओके, आणि मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या, पुन्हा या ठिकाणी संख्येचा प्रकार दिलेला आहे. मग या ठिकाणी पुन्हा संख्येचा प्रकार आहे आणि संख्या दिलेली, अंक दिलेला आहे, 3 अंकी दिलेली. मग 3 अंकी संख्या बरोबर कोणती आहे बेटा? 3 अंकी संख्या लहानात लहान, या ठिकाणी लहानात लहान दिलेली. ओके, 3 अंकी संख्या. मग आपण या ठिकाणी बघितलं होतं 99 ही मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे, त्यामध्ये 1 ऍड केला तर 100 होतात. आणि 100 या ठिकाणी 100 जर घेतले तर ती 3 अंक होतात, 1 2 3. या 100 पेक्षा अलीकडे कोणत्याही प्रकारची लहान 3 अंकी संख्या नाहीये, म्हणजे लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे तर ती आहे 100. मग लहानात लहान 3 अंकी संख्या आपल्याला मिळालेली, त्या ठिकाणी सम असो किंवा विषम अशा प्रकारचं काही दिलेला नाहीये. मग मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या फाइंड करायची. ओके, आता या ठिकाणी संख्येचा प्रकार आलेला आहे समसंख्या. मग मोठ्यात मोठी 2 अंकी, आता या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या 2 अंकी कोणती आहे? 99. वरील प्रश्नामध्ये आपल्याला दिसत आहे, परंतु त्या संख्येच्या प्रकारामध्ये आहे कधी नाही. या ठिकाणी संख्येचा प्रकार सम असला पाहिजे, म्हणून या ठिकाणी 2 अंकी समसंख्या. ओके, समसंख्या पाहिजे म्हणजे त्या संख्येच्या वन्स प्लेसच्या ठिकाणी 0, 2, 4, 6 किंवा 8
हे अंक असणं गरजेचे आहे. जर ते अंक जर वन्स प्लेसला असतील, एकक या ठिकाणी या स्थानात जर 0, 2, 4, 6 आणि 8 असतील तरच ती अंक संख्या कोणती समसंख्या आपण त्याला मानतो. मग या ठिकाणी आपण आता या ठिकाणी 8 आहेत म्हणजे लहानात लहान 99च्या अगोदर 98, मग लहानात लहान दोन अंकी संख्या आणि त्यातील पुन्हा आपल्याला फरकच विचारलेला आहे. मग त्यातील फरक म्हणजे 100 - 98. या ठिकाणी सबट्रॅक्शन करते वेळेस शून्यातून 8 जात नाहीत. या शून्याकडून आपल्याला कॅरी घेता येत नाही. मग 1 कडून इकडे कॅरी घेतलं इथं 10 होती, 10 कडून इकडे कॅरी घेतल्यानंतर इथं 10, इथं 9 राहतील. 10 मधून 8 गेले 2 आणि 9 मधून 9 गेले 0. म्हणजेच त्यातील फरक किती येणार आहे बेटा? 2. ऑप्शन नंबर 1 मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि त्यातील फरक शोधता आला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञानावर पुन्हा काही एक्झाम्पल घेणार आहोत. बघा या ठिकाणी मागील जे 2 एक्झाम्पल झाले होते त्यावरच आधारित एक समोरील एक्झाम्पल आहेत. प्रत्येक अंक एकदा वापरून कोणत्या गटामुळे सर्वात लहान संख्या तयार होईल. आता या ठिकाणी आपल्याला संख्या ज्ञानमध्ये संख्या सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या आणि अंकांचा वापर करून करायचा आहे. ओके, मग या ठिकाणी काही अंक दिलेले आहेत. ओके, अंक तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन मध्ये दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1, 2, 3 आणि 4. आणि हे जे 4 गट आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. ओके, 4 गटातील अंक एकदाच वापरायचा आहे आणि एकदा वापरून कोणत्या गटामुळे म्हणजे ऑप्शन नंबर पैकी कोणत्या गटामुळे लहान संख्या तयार होईल. मग आपल्याला या ठिकाणी 4ही ऑप्शनच्या संख्या लहानात लहान संख्या तयार करून बघाव्या लागतील. ओके, मग लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर तिची मेथड कशी आहे बघा. लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर दिलेल्या जो गट आहे त्या गटातील लहानात लहान संख्या अगोदर घ्यायची. कारण की जेवढी लहान संख्या मोठ्या प्लेसच्या ठिकाणी येईल तेवढी ती संख्या लहान होईल आणि जेवढी मोठी संख्या मोठ्या प्लेसच्या ठिकाणी जाईल तेवढी ती संख्या मोठी होईल. ओके, मग लहानात लहान प्लेस कोणती आहे, स्थान कोणतं आहे संख्येचं लहानात लहान? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. मग अशा स्टेप बाय स्टेपने ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस त्या संख्येचं स्थान जे आहे ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. बघा त्या ठिकाणी एकूण किती संख्या आहे तर बेटा प्रत्येक गटामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे मी या संख्येचे अंक का मोजले माहितीये का तुम्हाला? कारण की जर 6 सर्वच नसतील आणि जर एखाद्या याच्यात जर 5 अंक असतील तर निश्चितच 5 अंकी संख्या लहान असणार 6 अंकीपेक्षा. ओके, त्यामुळे त्यांच्या संख्येचे जे अंक समान असतील तर आपल्याला त्यांचे प्लेस सुद्धा समान आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मग प्लेस समान असतील तर त्या संख्या लहानात लहान व मोठ्यात मोठी काढायला आपल्याला सोपी जाईल. बघा त्या ठिकाणी आपण लहानात लहान संख्या अगोदर ऑप्शन मधील बघूया. ऑप्शन नंबर 1 मधील लहानात लहान संख्या आहे 4. ओके, त्यापेक्षा मोठी आहे 5, त्यापेक्षा मोठी 6, त्यापेक्षा मोठी 7, 8 आणि 9. मग या ठिकाणी 6 अंकी संख्या तयार झालेली आहे 1. ओके, आता दुसरी 6 अंकी संख्या बघा. 0 दिलेले आहेत ऑप्शन नंबर 2 मध्ये, परंतु या ठिकाणी 0चा नियम असा सांगतो की जर 0 असतील तर 0 आपण सुरुवातीला घेत नसतो, 0 सेकंड प्लेसला घेतो. कारण की 0 जर सुरुवातीला घेतल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, या ठिकाणी 0 8 आहेत आणि या ठिकाणी 8 0 आहेत. या 0ची व्हॅल्यू बिलकुल काहीच होत नाहीये. कारण की 0 जर डाव्या साईडला लिहिले तर ते 0ची व्हॅल्यू बिलकुल होत नसते. जर 0 संख्येच्या समोर लिहिला गेला तर त्याची 10 ने, 100 ने, 1000 ने अशा पटीत त्याची व्हॅल्यू वाढत जाते. परंतु संख्येच्या डाव्या साईडला कितीही 0 लिहा आपण, त्या 0ला बिलकुल व्हॅल्यू नसते. म्हणून आपण या ठिकाणी हे जो 0 दिलेला आहे तो लहान 0च्या नंतरची जी संख्या लहान आहे ती घ्यायची आणि त्याच्यानंतर तो 0 लिहायचा. चला, तर या ठिकाणी 0च्या नंतरची लहान संख्या आहे 1 ऑप्शन मध्ये आहे. त्यानंतर 0 विसरायचं नाही. आता त्या संख्येची व्हॅल्यू 10 झाली.
मग त्यानंतरची 2, 3, 4 आणि 5 मोठ्यात मोठी. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 मध्ये लहानात लहान 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6. अशा पद्धतीने आपल्याला जे दिलेले गट आहेत त्यांचे आपण 4 गटाचे 4 संख्या तयार केल्या आहेत. आता त्या संख्येतील लहानात लहान संख्या फाइंड करायची आपल्याला. कोणती संख्या फाइंड करायची? लहानात लहान. ऑप्शन मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे. ओके. आता त्या सूचनेप्रमाणे जर सांगितलं लहानात लहान संख्या या ठिकाणी संख्येचं वाचन करते वेळेस काय करून घ्यायचं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. ओके. त्यांचे ग्रुप काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला वाचन करायला सोपं जाईल. ही संख्या होते 4,56,789. ही संख्या होते 1,02,345. ही संख्या होते 2,34,567. आणि लाख संख्या होते 1,23,456. मग या ठिकाणी आता 1 लाख तर 100% 2 ऑप्शन मध्ये आहेत. म्हणजे या 2 लाख आणि 4 लाखचा विषय या ठिकाणी आपण समाप्त करूया, कारण की त्या ठिकाणी आपल्याला लहानात लहान संख्या करायची. मग आता लाख जर 1 लाख असतील तर या ठिकाणी 2,000 दिलेले आहेत आणि या ठिकाणी 23,000 दिलेले आहेत. ओके. मग 2,000 मोठे की 23,000 मोठे? 23,000 मोठे. या ठिकाणी 0 आलेले आहे म्हणून 2,000 त्या 2 ची व्हॅल्यू 2,000 होईल. ओके. मग या ठिकाणी सर्वात लहान संख्या 2,000 असेल. ही या प्लेसची व्हॅल्यू 2,000 असेल. म्हणून आपण या ठिकाणी 1,02,345 ही लहान संख्या आहे असं मानू या दोन्हीच्या तुलनेमध्ये. ही 23,000 मोठी आहे त्यापेक्षा. म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर 2 या गटातील जी संख्या तयार होते ती लहान होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या गटातील अंक जे आहेत ते लहानात लहान संख्या तयार करण्याचे कार्य करतात. ओके. अशा पद्धतीने आपण लहानात लहान संख्या तयार करून त्यांचे ग्रुपही पाडता येतील किंवा त्याच्या संख्याही तयार करता येतात. बघा, संख्या तयार करता आल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला यावर आधारित कोणतेही प्रश्न तयार करता येतात. लहानात लहान संख्या तयार करायची असेल लहान संख्येने घ्यायचे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठ्या संख्येने सुरुवात करायची. ओके. आता खालील प्रश्न बघूया. या ठिकाणी 2, 5, 6, 7, 3 या 5 अंकापासून लहानात लहान 5 अंकी संख्या बनवा. आता बघा या ठिकाणी आता दिलेल्या ज्या संख्या आहेत आपल्याला अंक दिलेले आहेत त्या ठिकाणी 5 अंक दिलेले आहेत आणि त्या 5 अंकापासून आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची. लहानात लहान 5 अंकी संख्या. मग या ठिकाणी जर काही 5 अंक दिले नसतील आणि जर 5 अंकी संख्या तयार करा असं जर प्रश्न विचारला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 0 ऍड करता येतो. लक्षात ठेवा. ओके. मी पुढील प्रश्नात तेही प्रश्न तुम्हाला इन्क्लूड करेलच, परंतु हा प्रश्न सोडून बघा. या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार करायची म्हणजे या 2, 5, 6, 7 पैकी लहानात लहान नंबर घ्यायचा आहे तो आहे 2. ओके. त्यानंतर 2 च्या नंतर असलेला 3, त्यानंतर असलेला 5, 6 आणि 7 या आपण संख्यांची मांडणी केलेली आहे लहानात लहान पासून ते मोठ्या संख्येपर्यंत. मग त्यांची मांडणी आपण आता संख्येच्या स्वरूपात करायची. 23,567 ही झाली लहानात लहान संख्या. मग 23,567 पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये लहानात लहान संख्या पाहायला मिळते आपल्याला. लहानात लहान 5 अंकी संख्या. मग या ठिकाणी लहानात लहान 5 अंकी संख्या ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. ओके. बघा त्या ठिकाणी बोर्डवर काही एक्झाम्पल दिलेले आहेत मी. या ठिकाणी एका संख्येमध्ये 7,25,099 रुपये ही संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येचे स्वरूप आपल्याला खाली दिलेलं आहे ऑप्शन मध्ये. तर ती त्यापैकी खालील कोणती संख्या आहे? आता एका संख्येमध्ये किती रुपये दिलेले आहेत? एका संख्येमध्ये 7,25,099 रुपये दिलेले आहेत. मग ती संख्या खालीलपैकी कोणती? मग आपल्याला या ठिकाणी संख्येचा विस्तार करायचा आहे. ओके. म्हणजे आपल्याला ती संख्या ऍक्च्युली अंकामध्ये कशा प्रकारे मांडता येईल ते या प्रश्नातून शिकायचं आहे. ओके. तर मग चला आपण आपल्याला दिलेल्या एककानुसार एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, कारण की या ठिकाणी लाख पर्यंत विचारलेला आहे. मग लाखात जाणारी संख्या ही 5 अंकी असते. निश्चितच या ठिकाणी 6 अंकी असू शकते. मग 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 सगळे ऑप्शन 6 अंकी आहेत. ओके. म्हणजे
पूर्ण संख्या एका लाखामध्ये आहेत, म्हणजे यापैकी कोणताही पर्याय असा नाही की वरील नाही म्हणून. मग या ठिकाणी लाखात जाणारे पूर्ण पर्याय आहेत, तर मग दिलेले पहिला पर्याय पहा 7 लाख. अगोदर आपण त्याचा विस्तारित रूप करून घेऊया. हे 7 लाख 1 2 3 4 5 लाख वर 5 शून्य असतात. ओके. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 25,000 म्हणजे त्या ठिकाणी किती येते बेटा? 25,000. 25 वर 3 शून्य. त्यानंतर या ठिकाणी शतक ची जी प्लेस आहे ना ती मिस केलेली आहे. ओके. कारण की त्यांनी त्या ठिकाणी शतकच्या ठिकाणी काही दिलेलं नाही, डायरेक्ट 99 रुपये दिलेले आहेत. म्हणजेच दशक आणि एकक याचेच अंक डायरेक्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण शतकची प्लेस जी असेल ती मिस करून टाकूया. ओके. आणि डायरेक्ट दिलेले आहेत 99. ओके. मग अशा पद्धतीने आपण त्याचं विस्तारित रूप करू शकतो किंवा या विस्तारित रूपाला संख्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. मग आता संख्यामध्ये कन्वर्ट करते वेळेस 99 जशाला तसे शून्य ऍज इट इज, 25,000 आणि 7 लाख. म्हणजे आपण या संख्येला 7,25,099 अशा प्रकारे लिहितो. या ठिकाणी झिरो खूप महत्वाचा रोल आपला निभावत असतो. बघा, झिरो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या प्लेस मध्ये जर त्याची स्थान जर दिलेलं नसेल त्या ठिकाणी काही नाही, म्हणजेच काय रे बेटा? झिरो. झिरो म्हणजे काही नाही. ओके. परंतु ती जी प्लेस आहे ती आपल्याला फिल करावं लागते. ओके. कारण की ती प्लेस फिल करण्याच्यामुळे गरजेचं असतं, कारण की आपलं एकक, दशक, शतक हे जे 3 अंक आहेत ते पूर्ण होणं खूप गरजेचे असतात. त्या ठिकाणी आपल्याला झिरो खूप महत्वाचा असतो, तो झिरो ऍड करायचा असतो. ओके. मग झिरो ऍड केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 7 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 25,000 आणि या ठिकाणी शतक काही नाहीये 99 रुपये. ओके. 99 7,25,099 रुपीज. आता तीच संख्या आपल्याला संख्येमध्ये अशा प्रकारे लिहिता येते. मग ते ऑप्शन नंबर किती मध्ये बघायला मिळेल आपल्याला? ऑप्शन नंबर 3 मध्ये 7,25,099 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. ओके. बघा, त्यानंतर खालील प्रश्न आहे 15 नंतर क्रमाने येणारी 25वी समसंख्या 25वी समसंख्या फाइंड करायची. आता या ठिकाणी क्रमाने येणारी संख्या आहे परंतु ती सम आहे. मग आणि त्याची लिमिट कितीपर्यंत दिली बेटा? 24 पर्यंत. मग 24वी समसंख्या कोणती? आता 24वी समसंख्या फाइंड करायची. आपले ऑप्शन आहेत 62, 64, 60 आणि 66. मग 15 नंतर 16 लगेच समसंख्या येते. ओके. मग याला आपण 2 पद्धतीनुसार सॉल्व्ह करू शकतो. एक शॉर्ट मेथड माहिती असायला पाहिजे, शॉर्ट मेथड नुसारही सॉल्व्ह करता येते. आणि डायरेक्टली तुम्हाला जर संख्या 24 ह्या म्हणजे जवळपास 50च्या आत असतील तर आपण त्या संख्या मांडू शकतो. पण जर 50च्या वर असतील किंवा मग जास्त वेळ खाऊ जर आपल्याला जर काउंटिंग करावं लागत असेल तर मग सूत्राचा वापर करायचा. आता या ठिकाणी 15च्या नंतर जे आहे म्हणजे आणि 24वी आहे, म्हणजे क्रमाने येणाऱ्या 24व्या 2 संख्या असतात सम आणि विषम, म्हणजे त्याला 2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 24 दोन्ही 48. किती येतील? 48. मग या ठिकाणी क्रमाने येणाऱ्या 2 संख्या असतात म्हणजे सम आणि विषम असतात. म्हणून या ठिकाणी एक संख्या लास्टला मायनस करून घ्यायची. म्हणजे त्याचा फॉर्म्युला असा आहे, दिलेली संख्या n इंटू 2 मायनस 1. ओके. हा फॉर्म्युला यूज करायचा या ठिकाणी. मग या ठिकाणी 24 दोन्ही 48 मायनस 1 किती होतील बेटा? 47. ओके. मग क्रमाने येणारी 47 या संख्या जर काउंट केल्या तर आपल्याला 24वी समसंख्या मिळते. मग यामध्ये ती ऍड करून घ्यायची. ओके. अन्यथा डायरेक्टली आपण 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42. यानंतर 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60,
62. बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. म्हणजे किती कोणती संख्या मिळते आपल्याला ती 62वी. ओके, मग 15 मध्ये हे 47 जे आलेलं आहे ते आपण डायरेक्टली काय करायचं 47 प्लस 15. 7 आणि 5 12 चला 1 62. म्हणजेच आपल्याला जी संख्या फाइंड करायची ती संख्या ची दुप्पट करून 1 मायनस करायची सम विषम याचं जर समतुलनामध्ये जर विचारलं असेल तर, आणि त्यामध्ये एकूण त्या संख्येच्या नंतरची संख्या आपण ऍड करायची अगोदरची 15 म्हणजे ती संख्या आपल्याला मिळेल. ऑप्शन नंबर 1 मध्ये ही 62 संख्या आपल्याला पाहायला मिळेल. जर कन्फर्म करायचं असेल तर या संख्या अशा काउंट करून लिहून घ्यायच्या. ओके, बघा या ठिकाणी या संख्या पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. 24वी आपली समसंख्या असेल